सुस्वागतम मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडतो. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे तिचे काम आवरत असते. इकडे आर्यन मनातल्या मनात विचार करतो की मला आता मंजूला काही करून बाहेर घेऊन जावं लागणार आहे डेटसाठी. मंजू माझ्यासोबत अशी येणारच नाही आहे. काय करू मी मंजू मॅडमला नेण्यासाठी, असं तो म्हणत असतो. तो म्हणत असतो की काय करू मी, मला मंजूला काही करून इथून बाहेर न्यायचं आहे. मंजू मॅडमला म्हणू का मी मातीखोराचं नाव घेऊ का, मातीखोरला मला लोकेशन ट्रेक झालं आहे हे असं म्हणू का मी, म्हणजे त्या माझ्यासोबत येतील लगेच असं म्हणतो. तर ते म्हणतात की मग असंच म्हणतो मी मंजू मॅडमला, असं म्हणत असतो. आणि इकडे आता जो सत्य आहे तो सत्य आता त्याच्या रूममध्ये तो आवरत असतो, आंघोळ करत असतो बाथरूममध्ये. तर इकडं जी ही आहे आत्याबाई, ती आत्याबाई आता सत्याच्या रूममध्ये येते. ती म्हणत असते, सत्या मला आता भेटायचं आहे माझ्या काकांना, माझ्या मेजरला. माझे मेजर काय करत असतील, माझ्या मेजरची आंघोळ झाली असेल का. आणि तिथे रूममध्ये येते, मस्त मेकअप वगैरे करून आलेली असते. आणि सत्य आता नेमकं बाथरूममध्ये असतो. तर ती म्हणते, मेजर कुठे गेलात तुम्ही, अहो मेजर कुठं आहात तुम्ही, मेजर अहो मेजर, असं सगळीकडे आवाज देते. पण आता तिथे आवाज येत नाही. तेवढा सत्य आंघोळ करून येतो आणि आंघोळ करून तो म्हणतो, बघतो तर तो म्हणतो, आत्याबाई आता काय करू, मला काही करून इथे लपावं लागेल, नाहीतर खरंच खूप अवघड होईल. काय करू मी, कसं लपू, असं म्हणत असतो. तर आता लगेच ते म्हणतो की आता काहीतरी करावंच लागणार आहे मला, असं म्हणत असतो. तो टॉवेल घेतो, टॉवेलने त्याचं पूर्ण तोंड झाकतो. आणि तेवढ्यात आता इकडे जी सत्य असतो, तो सत्य आता ते बघत असतो. तेवढ्यात तो म्हणतो की काय आत्याबाई, आमच्या रूममध्ये डायरेक्ट कसं आलात तुम्ही. तर म्हणतात, अहो मेजर तुम्ही, अहो मेजर तुम्हालाच भेटायसाठी आले होते मी, मेजर मला तुम्हाला भेटायचं होतं ना, त्यासाठी आले होते मी. तर आता लगेच ते मेजर म्हणतात, काय मला भेटण्यासाठी. तर ते म्हणतात की हो, तुम्हाला भेटण्यासाठी आलेत. तर आता लगेच म्हणतो की तुम्ही जा इथे, मी चेहरा दाखवणार नाही तुम्हाला, मला आवरू द्या माझं काम. तर आता लगेच ती आत्याबाई म्हणते, अहो तुमचा चेहरा का झाकताय, तुम्ही मला दाखवा ना. तर तो म्हणतो, माझे मंत्र चालू आहे, पूजा करायची आहे आणि मी ते झाल्याशिवाय कोणाला दाखवत नसतो चेहरा, त्यामुळे मी नाही दाखवणार तुम्हाला चेहरा, असं म्हणत असतो. आणि सत्य आता दुसरीकडे तोंड करून टॉवेलने पूर्ण तोंड झाकून घेतो आणि तो मंत्र म्हणायला लागतो मोठ्याने तिथे. आणि आता इकडं लगेच जी आत्याबाई आहे ती म्हणते, मी जाणार नाही आहे इथून, तुम्ही मला चेहरा दाखवा आधी, तोंड उघडं मला भेटा, आणि नाहीतर मग माझ्यासोबत फिरायला या बाहेर कुठेतरी. तर ते म्हणतो की ठीक आहे, मग बाहेर फिरायला तुमच्यासोबत मी, चला. तर आता लगेच ती आत्याबाई बाहेर जाते आणि आता सत्य ते कपडे चेंज करतो. तेवढा तो मोबाईल बघतो. तो म्हणतो की वाघमारेंनी घरातल्या घरात मला मेसेज का केला असेल. तो म्हणतो की वाघमारे ना तर मेसेज बघतात. तर इकडं मंजू गाडीवर चालली, इकडं मंजू जी असते ती मंजू आता ती सत्या जो आर्यन आहे तो मंजूजवळ येतो आणि म्हणतो की हे बघा मंजू मॅडम, तुम्हाला माहिती का त्या माणसाचं लोकेशन ट्रॅक झालं आहे, जो तुम्हाला त्रास देतोय तो मातीखोर. तर नंतर काय लोकेशन ट्रॅक झालं आहे का, आर्यन खरं बोलतंय का. आर्यन म्हणतो की हो. तर आता आर्यन जो असतो, आता आर्यन म्हणतो की चला तू माझ्यासोबत. मंजू म्हणते, नाही, सत्याला सांगितल्याशिवाय कसं जाऊ मी, असं मनातल्या मनात म्हणते. ती म्हणते, मी एकदा काकाला सांगते. तर ती म्हणते, काकाला सांगायची काही गरज नाही, चला. तर आता लगेच तसंच तिला घेऊन जातो. आणि आता तो तिला घेऊन चाललेला असतो. आता मंजू गाडीवर बसते आणि तशीच निघालेली असते गाडीवर. ती सत्याला आता मेसेज करते आणि मेसेजमध्ये सांगते, सत्या मला आर्यन फिरायला घेऊन झाला आहे, पण मला संशयच म्हणून मी तुला हा ॲड्रेस, मी तर लोकेशन ट्रॅक झालं आहे ना, ती लोकेशन तुला पाठवते. तर आता लगेच सत्या म्हणतो की ठीक आहे. आता सत्या इकडे मेसेज बघतो आणि आता सत्या म्हणतो, बापरे, म्हणजे वाघमाऱ्यांना तो आर्यन फिरायला घेऊन गेलाय, मला जावंच लागेल, मला बघावं लागेल नेमकं काय चाललंय हे सगळं, असं म्हणतो. आणि आता तो तिथून जायला निघतो. तर बाहेर येतो, ती आत्याबाई ती देव असते. आणि आत्याबाई म्हणते, मेजर आवडलं का तुमचं, चला. हातात हात घेते आणि आता तिथून जायला निघतात. तर आता हातात हात का घेऊन चाललात. तर ते म्हणतात, काही नाही, चला तुम्ही. तेवढ्यात मम्मी साहेबांना येतात, म्हणतात, कुठं चाललात काका तुम्ही. तर आता ते काका म्हणतात की काही नाही. तर आता तेवढ्यात आत्याबाई म्हणते, आम्ही बाहेर चाललो आहे, आम्हाला दोघांना मस्त बाहेर फिरायला जायचं आहे, तुम्हाला काही करायचं आहे का. चला हो मेजर. मेजर म्हणतात की चला, तुम्हाला उशीर होत नाही का. आणि ते जायला निघतात आणि दोघे आता गाडीत बसतात. आणि जो सत्य आहे तो खूपच फास्ट गाडी चालवतो, कारण की त्याला आर्यनचा खूपच राग आलेला असतो, खूप फास्ट गाडी घेतो. आत्याबाई पूर्ण घाबरून गेलेली असते. ती म्हणत असते की आता काय करू मी, मला तर खूपच भीती वाटते, आता मी काय करू. मेजर थांबा, मला नाही यायचं फिरायला, मला सोडा, घरी चला आपलं आपलं, असं म्हणत असतात. पण आता सत्य काही थांबत नाही. सत्य खूप फास्ट गाडी घेऊन मंदिराकडे यायला निघतो, त्या लोकेशनकडे. आणि आता इकडं मंजूला तो आर्यन मंदिरात
घरात घेऊन येतोय का. तिथे येऊन गाडी थांबवतो आणि तो पायऱ्याने खाली घेऊन येतो. मंजू म्हणते की कुठं आहे तो माणूस. तर आर्यन म्हणतो की सॉरी मंजू मॅडम, मी तुमच्याशी खोटं बोलावं लागलं मला, कारण की असं काही नव्हतं. मला तुम्हाला माहिती आहे का काय झालं, मला तुम्हाला असं प्रपोज करायचं होतं, मला तुमच्याशी वेळ घालवायचा होता, डेटला तुम्ही आल्या नसताना, त्यामुळे असं घेऊन आलो मी खोटं बोलून. तर मंजू म्हणते आर्यन तुला काही कळतं का. तर आर्यन म्हणतो चिडू नका, मी आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो. आर्यन आईस्क्रीम आणायला जातो. मंजू आता सत्याला म्हणतच सत्याने मेसेज बघितला पण रिप्लाय का दिला नाही, आता काय करू मी, असं म्हणत असते आणि सत्याची वाट बघत असते. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.